गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असताना छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्री व वाहतूक करण्याचे प्रकार सुरूच असून अशाच एका मोठ्या कारवाईत गडचिरोली पोलिसांनी बनावट नंबर प्लेट लावून दारू वाहतूक करणाऱ्या वाहनासह 14,87,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व अहेरी पोलिसांनी संयुक्तरित्या केली। पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बोलेरो कॅम्पर वाहन उभे आहे। त्यामधून अवैध देशी व विदेशी दारूची वाहतूक व विक्री केल्या जात आहे। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व अहेरी पोलिसांनी 2 पंचासह घटनास्थळी सापळा रचला। तेथे बोलेरो कॅम्पर वाहन आढळून आले। वाहनाची पंचासमक्ष तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा आढळून आला। पोलिसांनी वाहनातून 4,80,000 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूसह 4 चाकी वाहन असा एकूण 14,87,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहेत।